वेलकम टू माय चॅनल। आज आम्ही चाललोय फिरायला कोल्हापूरला। नाश्ता करायला थांबलोय फूड क्लब मध्ये। बघूयात पुढे मजा करूयात आपण ब्लॉग मध्ये आणि फॅमिली पण आमची पुढे चालली आहे। मजा करूयात आम्ही त्यांच्या मागेच येत। चला आता आम्ही इथून नाश्ता वगैरे करून निघलेलो आहे। आपली फॅमिली सगळी आपल्या जोडीला आलेली आहे। फॅमिली सोबत कोल्हापूरला फिरायला चाललोय। नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे। माझ्या हातात दिले बॉटल आणि नम्रता तुमच्या हातात काय दिला डब्बा। आणि आता मी नाश्ता वगैरे करून परत आता गाडीत बसायला चाललोय। चॉकलेट घेतलेले घेऊन आम्ही निघालेलो आहोत आता गाडीत बसायला। चला आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप वरती तुम्हाला भेटूया आपण। तर गाईज आता मी बँगलोर एक्सप्रेस हायवेला लागलो होतो आणि पुढे डोंगरावरती जीपची ॲडव्हर्टाइजमेंट केली होती। लय भारी दिसत होतं ते। सनरूफ ओपन करून हा एकदम बेस्ट व्ह्यू भेटला होता मला। मग हा मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला। एकदम बेस्ट व्ह्यू होता आणि वातावरण पण खूप भारी होतं त्यावेळेस। मग गाईज आम्ही डायरेक्ट लागलो घाटाच्या रस्त्याला। घाटाच्या रस्त्यात हे वाहतूक ते गाडी होत होती। इथून डायरेक्ट आम्ही घाटाच्या रस्त्याला लागलो। घाटाच्या रस्त्यात होतो तर मस्त घाटातून खालचा व्ह्यू मस्त खूप भारी मिळत होता। खालती मोठा पूर्ण शहर बसला होता। किती भारी शहर होता, खूप भारी बघायला मजा आली। त्यानंतर मग आम्ही लोणावळ्याला पोचलो तर तिथे डायरेक्ट डोंगरात घरा होती। मग गाईज मला लागली होती खूप भूक। मग आम्ही इथून जेवायला गेलो हॉटेल शौर्यवाडामध्ये। मग शौर्यवाडामध्ये आतमध्ये गेल्यानंतर खूप भारी होतं तिथे, पण ते आपला सफारी तिथे उभी गेली होती। मग चला मग जाऊयात हॉटेल शौर्यवाडाच्या आतमध्ये। मग गाईज मी पोचलो हॉटेल शौर्यवाडाच्या आतमध्ये। आतमध्ये आल्यानंतर हॉटेल खूपच भारी होतं। मग तुम्ही पण आतमध्ये बघा आता किती भारी हॉटेल आहे आणि खूपच गर्दी होती। मग गाईज आम्ही मागवली चिकन थाली आणि मग थालीवरती खूप ताव मारला आणि मग तिथून आम्ही निघालो। आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे। आता आम्ही परत कंटिन्यू करणार आहोत कोल्हापूरला जाण्यासाठी। चला आता मग जाऊया आपल्या गाडीसोबत। हा आहे आपला व्हाईट घोडा सफारी घेऊन जातोय। पण तो हॉटेल आहे शौर्यवाडा। हॉटेल पण खूप भारी आहे, येऊन बघा, विजिट करा एकदा। चला आता भेटूया पुढच्या। तर गाईज कोल्हापूरला वातावरण बघा। कोल्हापूर साईडला किती वातावरण खराब आहे। खूपच वातावरण खराब होता। खूपच पाण्याचे ढग वगैरे निघून आले होते आणि असं वाटत होतं की आताच थोड्या वेळात लगेचच पावसाला सुरुवात होईल आणि जोरदार पाऊस पडेल। पण खूप वातावरण खराब असल्या कारणाने मग जास्त काही आपल्याला शूट करायला मिळालं नाही। गाईज आता आम्ही ते माली धाब्यावरती छोटासा ब्रेक घेतला, चहा वगैरे पिलो। चहा वगैरे पिऊन मग आम्ही पुन्हा गाडीत जाऊन बसलो आणि मग इथून पुन्हा मग कोल्हापूरला जाण्यासाठी कंटिन्यू केलं। तर गाईज आता आपला चहा वगैरे पिऊन झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा गाडीत जाऊन बसूयात आणि मग भेटूयात पुढच्या स्टॉपवरती। तर गाईज आता मी कोल्हापूरला पोचलो आणि आम्हाला कोल्हापूरला पोचायला 8 साडेआठ काहीतरी वाजले होते। तर आम्ही आता फायनली इथे कोल्हापूरमध्ये पोचलो आहे आणि आम्हाला रूमही भेटली। मग चला मग आता जाऊयात आपल्या रूमवरती। तर गाईज फायनली आता आम्ही रूमवरती पोचलो आहे आणि मग आता फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाऊयात। मग चला मग आता भेटूया पुढे। तर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाताना आम्हाला कोल्हापूरमध्ये खूप ट्रॅफिक लागली। खूप ट्रॅफिक होती कोल्हापूरमध्ये। तर गाईज आता मी पोचलो आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या एंट्री गेटवरती। तर मग चला मग इथून एंट्री करूया। तर गाईज हा होता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा एंट्री गेट। तर मग चला मग इथून आता आपण एंट्री करून जाऊयात आतमध्ये। तर फायनली गाईज आता आम्ही आतमध्ये एंटर झालो आहे चप्पल वगैरे काढून आणि पुढे मोठ्या स्क्रीनवरती महालक्ष्मीचं फोटो वगैरे लावले होते। CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत होते महालक्ष्मीचे फोटो। आरती वगैरे चालू होती आतमध्ये आणि हा होता द्वार, तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत। तर मग चला मग जाऊयात आता आपण आतमध्ये। ते गावात एंटर झालेलं आहे मंदिर। ऐसा आहे करू नका त्यात। आणि दर्शनाला खूप मोठी लाईन लागलेली आहे, खूपच मोठी। बघू शकता पूर्ण डायरेक्ट तिथपात आहे। खूप आपल्याला खूप वेट करावं लागेल, थांबावं लागेल। खूपच गर्दी होती। मग आम्ही डायरेक्ट आता मंदिरात जाणार दर्शन करायला। लाईनसाठी थांबणार नाही आहेत। डायरेक्ट आपण मंदिरात बघूयात मंदिर कसं आहे। अजून पूर्ण गाभारा बघा।
किती भारी गाभार आहे. जाऊयात काय शंकराचं मंदिर बघायला मिळाला. शंकराचं मंदिर खूपच भारी आहे. तर गाईज आता मुख दर्शन घेऊन झालेले आहे. दर्शन वगैरे घेऊन मग आलो बाहेर आणि मग 4 कलश आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केले आणि मग निघालो पुढे फिरण्यासाठी. मग गाईज आलो पुढे आलो तर आपल्याला भेटली महालक्ष्मीची पालखी. तर पालखीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग निघालो पुढे. तर मग चला मग भेटूयात आता पण पुढे. आता आम्ही फायनली दर्शन घेऊन बाहेर निघलोय आणि पुढे ज्योतिबाचं सुद्धा मंदिर आहे बघा. मग झूम करून दाखवतो. गाईज आता आम्ही आलोय मार्केटमध्ये. मार्केट फिरायला तिथं जाऊ जेवण करायला. मी जेवण करायला चाललोय. दर्शन वगैरे मस्त झालं. मार्केट पण आता बंद होईल थोड्याच वेळात. तर जास्त काही फिरायला भेटणार नाही. उद्या सकाळीच जास्त फिरायला मिळेल आपल्याला. मग चला मग आता आपण सरळ जाऊया आपल्या जेवणाच्या ठिकाणी. आपल्या स्पॉटवरती पोहोचलो आहे जेवणाच्या ठिकाणी. शाही भोजनालय शुद्ध शाकाहारी. हा बघा आपलं शाही भोजनालय शुद्ध शाकाहारी. आता आपण त्या एंटर करूयात आतमध्ये. आता आपला जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण परत आपल्या रूमवरती जायला निघालो आहे. जेवण वगैरे कधीच झालं आहे. मार्केट फिरलो आणि मग आता आपण चाललो आहे रूमवरती. चला बघूयात. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2. तर मग चला मग आता जाऊयात आपण मार्केट फिरायला. मार्केट वगैरे फिरू आणि मग जाऊयात आपण कण्हेरी मठावरती. तर आपल्या गाडीच्या टायरची कोणतरी आवाज काढलेली आहे. तर मग चला मग आता जाऊयात आपण कण्हेरी मठावरती. गाईज वेलकम टू कण्हेरी मठ. कोल्हापूरमधली सगळ्यात फेमस जागा कण्हेरी मठ फिरायला आलो आहे. तर मी एंट्रेन्स बघू शकता याची. ती भारी एंट्रेन्स आहे. एंट्रेन्स खूप भारी आहे. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. बाहेरून व्ह्यू बघा. खूप भारी व्ह्यू आहे. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. आता आपण आलोय कण्हेरी मठच्या आतमध्ये एंटर झालोय. तर बघा इथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे बाजूला. पुढे मस्त गार्डन वगैरे आहे आणि इथे शंकराची मूर्ती आहे. इथून पुढे गेलो का मग ऋषीमुनींचे मूर्ती आहे. असं ओरिजिनल वाटतं. ओरिजिनल मस्तपैकी ओरिजिनल. आणि पाऊस पडतोय आता. चला आता इथून आम्ही आतमध्ये एंटर झालोय बघा. भारी एंट्रेन्स बनवलेली आहे. एकदम नॅचरल एंट्रेन्स. ते बघा इथे ऋषीमुनींचे फोटो लावलेले आहेत. मस्त मूर्त्या बनवलेल्या आहेत. बाकीचे काही रिकामे आहेत हे बघा. चला मग आता आपण पुढे जाऊया. इथला आता सुंदर असा गार्डन बनवलेला आहे. हा बघा किती भारी दिसतोय गार्डन. बेडूक मस्त दिसतोय ठेवलेला आहे. यावल्या साईडला बघा तुम्ही किती भारी व्ह्यू आहे गार्डनचा. खूप भारी स्ट्रक्चर आहे त्या साईडला. बघायला मजा येते. हा माकड बघा किती क्यूट दिसतोय. आता तुम्ही हा गार्डन बघा आता किती भारी आहे. मस्त बनवलेला हा बघा. एकदम ओरिजिनल वाटतात सगळे. खतरनाक. खूप भारी असा गार्डन बनवलेला आहे. फिरायला खूप मजा येते आता. चला मग आता आपण पुढे जाऊयात. बघूयात आणखी ते काय काय कण्हेरी मठावर बघायला. तिथे आता ट्रेन येण्याची वेट बघतात सगळे. वाट बघतायत. तिथे ट्रेन खूप गर्दी जमली इथे ट्रेन बघण्यासाठी. एक खूप भारी आहे हे बघा. व्ह्यू किती भारी आहे. चला नंतर हा बघा हा किती भारी बनवलाय. वरती बैल वगैरे कसे मस्त बनवलेले आहेत. एक जादूगर कृष्णा बनवलेला आहे. लोक फोटोशूट वगैरे करतात. चला मग आता आपण पुढे जाऊया. पुढे बघूयात आणखी किती भारी भारी स्ट्रक्चर बनवलेलं आहे.
हा बघा हा स्ट्रक्चर किती भारी केलेला आहे. खूप भारी असं स्ट्रक्चर वगैरे इकडे बघायला मजा येते. आपल्याला अजून वरती पण जायचं आहे, वरती बघायला. मग चला आता आपण वरती जाऊन बघूयात की काय काय बघा. वरती इथूनच खूप सुंदर दिसतंय. मग चला मग आता आपण वरती जाऊन बघूयात की आता काय काय. इथून आम्ही पुढे चाललो आहे. तर हा बघा एकदम रिअल वाटतंय, एकदम रिअलिस्टिक. वाव, काय सीन बनवलेला आहे. हा बघा किती सुंदर सीन बनवलेला आहे. खूपच भारी सीन. बस्ती वगैरे, त्याच्यानंतर ऋषीमुनींचा हा सीन बघा किती भारी केला आहे. वाव, तुम्ही पण या इकडे एखाद दिवस कोल्हापूरमध्ये बघायला. सर्व काही बघण्यासारखं इकडे. चला मग आता पुढे जाऊया. याला बघा कुठे आता उघड्यावरती बसवला डायरेक्ट टॉयलेटला. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. खतरनाक डेंजर काम आहे. इकडे मशाज चालू आहे. इथे डायरेक्ट बाथटब मध्ये आंघोळ धुतोय. इथे कान वाटतं बहिरे झालेत म्हणून याच्या कानात तेल सोडायला घेतलाय. इकडे डायरेक्ट पेटीत घातलाय. डायरेक्ट पेटीत बंद. ते मशाज चालू आहे. मला वाटतं भारी बनवलेलं आहे ते बघा. खूप सुंदर स्ट्रक्चर. वाव, शिरो बस्ती. वाव, त्याच्यानंतर हा बघा खूप भारी बनवलेलं आहे इकडे. ग्रीन बस्ती. त्यानंतर इथे पायाने मसाज वगैरे करायला घेतले. नंतर पुढे आहे की लास्ट स्ट्रक्चर आणि त्याच्या पुढे नंतर बंद आहे, तर पुढे नाही जाऊ शकत. मग चला मग आता इथूनच रिटर्न जाऊयात. पुढे बघूयात आता आणखीन काय. इथे आता ट्रेन आलेली आहे. ही बघा इथे ट्रेन आलेली आहे. ट्रेन इथून डायरेक्ट येतात जाण्यासाठी तयार. चला आता पुढे जाऊयात. बघूयात पुढे. ही बघा इथे आरती वगैरे काढलेली आहे. आणि ही येते ट्रेन. ही ट्रेन ह्याच्यातून या बोगद्यात जाणार आहे. चला मग पुढे जाऊयात. आता आम्ही इथून वरती चाललो आहे. स्टार्टिंगलाच मस्त इथे CEO उभा केलेला आहे तिथलं. आणि इथे शॉपसुद्धा आहे. भूक वगैरे लागली तर येऊ शकतो काय खायला. चला मग आता इथून वरती जाऊयात. डायरेक्ट आता आपण वे टू म्युझियम. हा बघा आता आपण म्युझियमला चाललो आहे, म्युझियम बघायला. तर मग चला आता जाऊयात म्युझियम बघूयात. आता आम्ही इथे आलो आहे पुढे. आणि पुढे आल्यानंतर आम्हाला हरिण बघायला मिळाली. मस्त 2 हरिण होते. इथे कोंबडा पण होता, पण त्याचा काय वाटतं मला अर्धाच चेहरा वाटतं गायब केला त्याचा. कापून बिकून भाजी केली असेल अर्ध्या याराची. पडला असेल अर्धा 1 किलोचा तरी तो. चला मग आता पुढे जाऊ. आता इथे पुढे आपण या गोडाऊनमध्ये इथे आलो आहे म्युझियमच्या. तर हे बघा इथे मोटू पतलू, छोटा भीम वगैरे कार्टून वगैरेचे इथे चित्र लावलेले आहेत. तर चला मग आता पुढे. तर आता पुढे जाऊयात. इथे पुढे आलो आहे तर इथे आपल्याला बघायला मिळालं लहान मुलांचा स्विमिंग पूल. त्याच्यात मस्त लहान मुलांच्या बोटी इथे काही बसलेले आहेत माणसं. आणि इथे बघा लहान मुलांचा खेळणं सुद्धा आहे. आणि यावल्या साईडला आणखीनच खेळण्याची प्लेस आहेत खूप लहान मुलांसाठी. तर एक बेस्ट प्लेस असू शकते हॉलिडेमध्ये. मी सुद्धा हॉलिडेमध्येच आलो आहे. तिगीर म्युझियम आहे हा बघा. तर आता पण इथे म्युझियम बघायला चाललो आहे. चला मग आता आपण पुढे जाऊयात. इथे घोडा आहे रिअलिस्टिक. खूप रिअर वाटतो तो घोडा. हत्तीसुद्धा इथे बसायला. ते फोटोशूट वगैरे होतात. चला मग आता पुढे. तर गाईज म्युझियममध्ये जाण्याच्या आधी आपण बाहेर काय आहे ते पूर्ण बघूया. इथे पण स्टार्टिंगला तिथे फोटोग्राफर आहे, फोटो काढतोय. खूपच भारी इथे स्ट्रक्चर वगैरे केलेलं आहे. आणि आपल्या लखाबाईचा पोतराजाने त्याच्या वडीला काठी डोंबरू वाजवणारी असते ती सुद्धा आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा इथे काय बोलतात तिला आपल्या भाषेत. तर मग चला मग जाऊयात आपण पुढे. आणि म्युझियमची मी व्हिडिओ एकदम शॉर्ट टाकेन कारण की मला ब्लॉग जास्त मोठा करायचा नाही आहे. तर मग चला मग भेटूयात आपण पुढे.
तर गाईज आता आपलं पूर्ण कन्हेरी मठ फिरून झालेलं होतं. ज्योतिबा वगैरे आता आपल्याला करायचे, तर म्हणून मी जास्त काही व्हिडिओ शूट वगैरे केले नाही. तर मग मी डायरेक्ट बाहेर आलो आणि मग व्हिडिओ शूट केले. तर मग चला मग जाऊयात आता मग पुढे. तर गाईज ज्योतिबाचं दर्शन घ्यायला जाताना आम्हाला मग इथे खूपच भारी व्ह्यू मिळाला या घाटातून. तर पूर्ण कोल्हापूर आपल्याला इथून दिसत होतं. या घाटातून खूपच भारी दिसत होतं. पूर्ण कोल्हापूर खूप मोठं शहर आहे आणि या घाटातून आपल्याला पूर्ण दिसत होतं. तर मग चला मग आता आपण जाऊयात ज्योतिबाला. तर गाईज फायनली आता आम्ही पोचलो ज्योतिबाला आणि ते पूर्ण गुलाबी होतं, कारण की आपल्या जसं जेजुरीला पूर्ण पिवळं आहे, आपली पूर्ण जेजुरी जशी पिवळी आहे तसं इथं पूर्ण गुलाबी आहे ज्योतिबाचं. तर गाईज दर्शन वगैरे घेऊन झालं होतं आणि आता आपल्याला राहिलं होती फक्त ज्योतिबा फिरायची. तर आता आपण गाईज ते ज्योतिबा फिरतोय. तर मग चला मग आता आपण ज्योतिबा पूर्ण फिरून घेऊयात आणि मग जाऊयात आपण आपल्या गाडीकडे. चला मग गाईज आता आपण जाऊयात पुढे, कारण की आता आपल्याला इथून खूप लांब जायचं होतं. पडग्याला परत रिटर्न यायचं होतं, रिटर्न व्हायचं होतं. तर त्यासाठी आणि मग आपल्या घरी यायला खूप उशीर होईल. तर त्यासाठी मग आपण आता डायरेक्ट जाऊयात, आपल्या गाडीत जाऊन बसूयात. मग चला मग आता आपण डायरेक्ट जाऊयात, आपल्या गाडीत बसूयात आणि मग डायरेक्ट आपला घरच्या रस्त्यासाठी आपण कंटिन्यू करूयात. तर गाईज फोनची चार्जिंग संपल्या कारणास्तव मी काही जास्त व्हिडिओ वगैरे शूट केली नाही. फोनला चार्जिंगही नव्हती, तर मग त्याच्यासाठी मी जास्त फोटोशूट वगैरे केले नाही आहेत. तर मग आता आपण डायरेक्ट जाऊया तिथून आपण घरी. तर मग चला मग आता मी डायरेक्ट तुम्हाला मिळतो आहे आपल्या घरी. तर गाईज फायनली 3-3:30 वाजता मी घरी पोहोचलो आहे. तर मग चला मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.